जय शिवराय मित्रांनो एस टी महामंडळाने तिकीट दरामध्ये 13.56% वाढ जाहीर केली आहे। मित्रांनो, एस टी महामंडळाने याआधीही हंगामी बसेस ज्या आहेत साध्या हंगामी बसेससाठी 10% वाढ जाहीर केली होती। ती जी जुनी 10% वाढ आहे ती रद्द करण्यात आली आहे आणि नवीन जे आहे 13.56% नवीन तिकीट दरामध्ये वाढ जाहीर केली आहे एस टी महामंडळाने। तर मित्रांनो, इथे महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही एस टीमध्ये प्रवास करताना तिकिटाचे पैसे देणार आहेत तर तुम्हाला आता भाडे 5 रुपयाच्या पटीत द्यावे लागेल। तिकिटाचे जे पैसे आहे ते 5 रुपयाच्या पटीमध्ये द्यावे लागतील। म्हणजेच आता तुम्हाला जर तिकिटाचे जे पैसे आहे 42 रुपये होत असतील तर त्याचे तुम्हाला 45 द्यावे लागतील। जर तुमचे 47 रुपये होत असेल तर तुम्हाला 50 द्यावे लागेल। जर तुमचे 64 रुपये होत असेल तर तुम्हाला 65 द्यावे लागतील आणि जर तुमचे 98 रुपये होत असतील किंवा 99 रुपये होत असतील तर 100 रुपये द्यावे लागेल। म्हणजेच 5 रुपयाच्या पटीमध्ये तुम्हाला द्यावे लागेल। 5 रुपये, 10 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, 55 रुपये, 60 रुपये अशा प्रकारे 5 रुपयाच्या पटीमध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागेल। तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक प्रश्न पडणार आहे की एस टी महामंडळाने तिकीटमध्ये 13.56% वाढ जाहीर केली आणि प्लस वर 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये एक्स्ट्रा घेत आहेत। तर तसं नाही मित्रांनो, हे जे तुम्हाला एक्स्ट्रा तुम्ही देणार आहेत हे त्या 13.56%मध्येच तुम्हाला पडणार आहे। म्हणजेच आधी एस टी महामंडळाने 10% वाढ जाहीर केली होती तर त्या 10%मध्ये फक्त 3.56% वाढवले। म्हणजेच ते जे तुम्हाला 1-2 रुपयाचा जो गॅप येत होता तो या 3.56%ने भरून निघणार आहे। तर सोप्या भाषेत मित्रांनो, 13.56% तुम्हाला तिकीट वाढ एस टी महामंडळाने जाहीर केली आहे आणि 5 रुपयाच्या पटीमध्ये तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जे ज्येष्ठ नागरिकांना 2 रुपयाची तिकीट मिळते ती 2च रुपयाची मिळणार आहे। म्हणजे त्यामध्ये सध्या काही वाढ नाही आहे। आणि जी शालेय पासेस आहे मित्रांनो, शालेय पास जुन्या तिकीट दरातच तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे जे शाळकरी विद्यार्थी यांना शालेय पास मिळतात तर त्या जुन्या तिकीट दरातच मिळणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वाची वाटत असेल तर तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।